ह्या मुलाचं काय तर मित्रांनो, आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंग वरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे. तो तुम्ही डेमो बघून समजलाच असा. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, CapCut ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिंपली इथे ऍड करून घ्यायचे. मित्रांनो, व्हिडिओ ऍड झाल्यानंतर आपल्याला जे इथे कोपऱ्यात आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचे. मित्रांनो, क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला उजवीकडे स्क्रोल करायचे. अशा वेळी उजवीकडे स्क्रोल केल्यानंतर ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचे. सॉंग असेल तर आपल्याला ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. तर मित्रांनो, सॉंग एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला सिंपली बॅक घेऊन जे आहेत आपल्याला असं पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर असं बरं जे आहेत आपल्याला ते बीट 2 येईल. मित्रांनो, आता त्यानंतर बीट 2 आल्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. तिथून आपल्याला सिंपली स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला ते बीट 3 येईल. मित्रांनो, त्यानंतर जे आहेत आपल्याला पुन्हा इथे स्प्लाइट करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहेत आपल्याला पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे बीट 4 येईल. मित्रांनो, त्यानंतर पुन्हा आपल्याला ते स्प्लाइट करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे बीट असतील ते आपल्याला स्प्लाइट करून घ्यायचे. तर मित्रांनो, बीट स्प्लाइट झाल्यानंतर आपल्याला जे आहे पुन्हा बीटला पहिला क्लिक करायचे म्हणजे त्या व्हिडिओला. त्यानंतर उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला रिप्लेसवरती क्लिक करायचं. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला तुमचा जो कोणता जो फोटो असेल त्याला सिंपली आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे. मित्रांनो, फोटो ॲड झाल्यानंतर त्याला 2 बोटाने झूम करून घ्यायचे. 2 बोटाने झूम केल्यानंतर त्या फोटोला सिंपली इथे एक की फ्रेम ॲड करायचं आणि आपल्याला एक लास्टला एक की फ्रेम आपल्याला असं बरं ॲड करायचं. त्यानंतर जे आहे ते स्टार्टिंगच्या की फ्रेमवरती येऊन आपल्याला असं बरं 2 बोटाने फोटो आपला असेल तो आपल्याला झूम करून घ्यायचे. तर मित्रांनो, फोटो झूम केल्यानंतर आता मी जो आहे ते सर्व इथे फोटो असतील ते मी इथे ॲड करून घेतो. तर मित्रांनो, फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला येते सर्व फोटो तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो ॲड केलेले. त्यानंतर जे आहेत आपल्याला त्या फोटोना इफेक्ट अप्लाय करायचा. त्यासाठी आपल्याला फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जायचं. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कोंबोवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर इथे आपल्याला स्ट्रेच आणि डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करायचा. आणि ही जी ड्युरेशन असेल ती मित्रांनो आपल्याला असं बरं येते 2 सेकंद ठेवून घ्यायचे. ठेवल्यानंतर सिंपली आपल्याला जे आहे इथून डन करायचं. डन झाल्यानंतर आता जे आहे आपल्याला पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ॲनिमेशनवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर आता इथे आपल्याला जे आहे पुन्हा आपल्याला डिस्टॉर्ट आणि स्ट्रायचा इफेक्ट ॲड करायचा. आणि ह्याची ड्युरेशन मित्रांनो आपल्याला फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे आपल्याला स्ट्रेच आणि डिस्टॉर्ट आपण हा इफेक्ट ॲड केलेला ते सुद्धा मित्रांनो ड्युरेशन आपल्याला असं बरं ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे पुन्हा त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला इथे रॉक व्हर्टिकली आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. आणि ह्याचे ड्युरेशन मित्रांनो इथे 1 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा. आणि इथून आपले हे ड्युरेशन असले मित्रांनो आपल्याला फुल करायचे. आणि त्या पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला जे येते पेंडुलम 2 हा इफेक्ट ॲड करायचा. आणि ह्याची सुद्धा ड्युरेशन मित्रांनो पूर्ण फुल ठेवून घ्यायचे. नंतर पुन्हा इन ॲनिमेशनवर जायचे. आणि त्या पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याचे ड्युरेशन 0.5 सेकंद ठेवले तर सिम्पली डन करायचे. मित्रांनो, डन झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचे. इफेक्टवरती क्लिक करायचे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं बरं ते ना व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे इथे ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे इथे खाली आपल्याला असं बरं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर बटरफ्लाय विंग्स हा इफेक्ट सिम्पली ॲड करून सिम्पली डन करायचं. डन झाल्यानंतर ह्याचे ड्युरेशन आपल्याला जे येते फर्स्ट फोटोपर्यंत ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे. आणि कलर असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता. मी जो आहे आता कलर 50 ठेवून घेतलेला आहे. तर सिम्पली इथून डन करायचं. डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला स्टार्टिंगला जायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत आपल्याला हेलो ब्लर हा इफेक्ट सिम्पली इथून आपल्याला असं बरं ते भेटून जाईल. तुम्ही मित्रांनो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर असं बरं जे येते ह्याची ड्युरेशन आहे फोटोवरती ठेवायचे. त्यानंतर जे ॲडजस्टवरती क्लिक करायचे. ह्याची इंटेन्सिटी असेल ते मित्रांनो पूर्ण हाय ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा जे आहे आपल्याला आता इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन हार्ट फ्लेम हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन करायचं. डन झाल्यानंतर इथून जे आहे ह्याचे ड्युरेशन मित्रांनो सेकंड फोटोपर्यंत ठेवून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला असं पडलं डन करायचं. डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती यायचे. मित्रांनो, पुढच्या फोटोवरती आल्यानंतर आपल्याला जे आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगची कॅटेगरी आपल्याला स्प्लिट पिक्चर हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन करायचे.
तर मित्रांनो डन झाल्यानंतर ह्याचे ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि मित्रांनो इथून जे इथे ग्लो असेल तो आपल्याला 35 ठेवायचे आणि इथून जे इथे आपल्याला स्पीड असेल ते मित्रांनो असं इथे 15 ठेवून घ्यायचे. तर सिम्पली मित्रांनो त्या पुढच्या फोटोवरती जायचे. मित्रांनो त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे इथे पुन्हा ट्रेंडिंगचं कॅटेगरी होतं आपल्याला इथे फ्यू करेन्स हा टाईप भेटून जाईल मित्रांनो. ते सिम्पली ॲड करून जे इथे डन करायचे. डन झाल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. तिथून जो असेल तुमचा कलर असेल तो तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे मित्रांनो. फोटोला कसा सूट होईल तसा. त्यानंतर सिम्पली डन करून ह्याचे ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करायचं. पुन्हा त्याच फोटोला स्टार्टिंगला येऊन पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन बटरफ्लाय ड्रीम हा सिम्पली ॲड करून टाकायचं. डन झाल्यानंतर ह्याचे ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे इथे पुन्हा आपल्याला पुढच्या फोटोवर जायचे. पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेनिंगच्या कॅटेगरीतून आपल्याला घोस्ट इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर आपल्याला जे येते ड्युरेशन मित्रांनो ह्या फोटोवर ठेवून सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून जे येते आपल्याला स्पीड असेल ते मित्रांनो डन झाल्यानंतर आता जे येते आपल्याला इथे असं बरं पुन्हा तिथं स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. स्प्लॅटच्या कॅटेगरी जाऊन मिरर आपल्याला जे येते मिरर 3 लेअर्स ॲड करून सिम्पली डन करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर पूर्ण शून्य करायचे. मित्रांनो फोटो तुमचा असेल तो आता वर्टिकल असेल ते मित्रांनो तुम्ही तुमच्या फोटोनुसार अशा बरं इथे सेट करून घ्यायचे. डन झाल्यानंतर त्यानंतर जे येते आपल्याला असं बरं पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. त्यानंतर जे येते आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे येते लाईट डिस्लोईंग हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून जे येते आपल्याला कलर तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे आणि स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला असं बरं 50 झाल्यानंतर आपल्याला जे येते पुन्हा त्या स्टार्टिंगला येऊन पुन्हा आपल्याला जे येते बॉडी इफेक्टवरतीच क्लिक करायचे आणि इथून जे येते आपल्याला पुन्हा फ्रेगमेंट क्लोन हा सिम्पली इफेक्ट ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून त्याची इंटेन्सिटी असेल ते मित्रांनो आपल्याला असं फुल करून घ्यायचे. त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला जे येते पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवर बटरफ्लायच्या कॅटेगरी जाऊन मित्रांनो आपल्याला जे येते बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन करायचं. डन झाल्यानंतर आपल्याला जे येते पुन्हा ह्याची ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवायचे. त्यानंतर जे येते आपल्याला पुन्हा अशा प्रकारे जे येते मित्रांनो 12 सेकंदचा पुढचा जो फोटो असेल तर मित्रांनो त्याच तिथे यायचे. त्यानंतर जे येते आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती जायचं. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर लवच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे येते खाली मिनी रेनबो हा इफेक्ट सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायचे. तर त्यानंतर ॲड झाल्यानंतर ह्याचे ड्युरेशन मित्रांनो असेल ते आपल्याला जे येते असं बरं इथे ठेवून घ्यायचे मित्रांनो. ह्या लास्टच्या फोटोच्या अगोदरचा फोटो असेल तितकं. त्यानंतर सिम्पली आपल्याला बॅक घ्यायचे. बॅक झाल्यानंतर आपल्याला इथून हा व्हिडिओ सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.